हाय हॅलो नमस्कार. तर आता सध्याच्या काळात पोहा येणं खरंच खूप गरजेचं आहे. सध्याचंच नाही म्हणता येईल, शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा पोहा येणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांना पोहा शिकवणं तेवढंच गरजेचं आहे. तर आता मुलं बऱ्यापैकी मोकळी पोहायला शिकलेली आहेत. छोटं लिंबू आणलेलं आहे, पण तिला डरम बांधून पोहायला लावत असतो, पण ती काही घाबरते, त्याच्यामुळे तिला पोहायलाच नाही लावलं आज. ती फक्त ती कशी पोहते ते हात हलव पाय हलव म्हणायला आहे फक्त कडेला. दादा उलटा बी पोहतोय, बघू शकता तुम्ही. आणि लहान वयातच खरं तर पोहायला लवकर मुलं शिकतात. एकदा मोठं झालं की धाडस होत नाही, भीती वाढत चालते. लहान वयात भीती कमी असते, त्याच्यामुळं मुलं पटकन पोहायला शिकतात. उन्हाळ्याची सुट्टी लागली तशी 2-4 दिवस डरम बांधूनच पोहत होते, पण आता मोकळी चांगल्या बऱ्यापैकी पोहायला लागलेली. दीदीला दम लागतो थोडा, पण बऱ्यापैकी पोहते. दीदी या गवर घे काही. बस बस बस. दादा मुटका पण टाकवतो, आता उडी पण चांगली बऱ्यापैकी टाकवतो. भीती वाटते, पण त्यांना पोहा येत आहे त्याच्यामुळं ती भीत नाही. तर आपल्याला वाटते भीती, तर बुडी घेऊन कसं पावता येईल, पण बऱ्यापैकी छान पावतात. आज मिस्टरांना पोहा घेऊन आले, ते घरी नव्हतं, त्याच्यामुळे चला तर हा व्हिडिओ इथंच पास करू. त्यांना पोहण्याचा आनंद घेऊन देऊ.